कशावरून उदासीन? ते ना हेतू ना उपादान. ते हेतूही नाही, उपादान नाही. म्हणजे उपादान कारणही नाही आणि निमित्त कारणही नाही. कशावरून? ना ते अंगे करी संवाहन कर्म सिद्धीचे. कर्मोत्पत्तीचं ओझं अंगावर घेऊन ते सहाय्यही करत नाही, अर्थात सहकारी कारणही नाही. कारणामध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे उपादान कारण, एक आहे निमित्त कारण, एक आहे सहकारी कारण. घट बनवायचा असेल मातीचा, तर मातीचं गाडगं बनवण्याकरता उपादान कारण काय आहे? माती आहे. निमित्त कारण कोण आहे? कुंभार आहे. आणि सहकारी कारण काय आहे? चाक, गाढव, काठी, चाक फिरवायला, सगळे सहकारी कारण आहेत. पण आत्मा याच्यातलं कोणतं कारण आहे? कर्म घडतात, शरीर, एवढं जगत निर्माण झालं. जगत निर्माण व्हायला कारण काय? आत्मा कारण आहे का? नाही नाही. आत्मा उपादान कारणही नाही, आत्मा निमित्त कारणही होत नाही आणि आत्मा सहकारी कारणही होत नाही. मग ही कर्माला कारणं कोणती आहेत? ते म्हणले पंचेता आणि महाबाहो कारणानी निबोधमे. सगळं कर्म जे आहे ते सगळं या 5 कारणामुळे घडतं. आत्म्याचा कुठल्याही प्रकारे त्याच्याशी संबंध नाही. आत्म्याच्या प्रकाशात हे फक्त घडतं, आत्म्याच्या सत्तेने हे सगळं घडतं. म्हणून हे आत्मतत्व उदासीन, ते ना हेतू ना उपादान, ना ते अंगे करी संवाहन कर्मसिद्धीचे. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा 2ऱ्या अध्यायामध्ये सांगत असताना सुरुवातीलाच भगवंतांनी आत्मतत्वाबद्दल समजून सांगितलं. अर्जुनाला संभ्रम झाला होता, मी आता युद्ध करणार, युद्ध केल्यानंतर हे मरणार किंवा आम्ही मरणार, मेल्यानंतर काय होईल? वर्णसंकर होईल, वर्णसंकर झाल्यानंतर पाप होईल, लोकांच्या सगळ्या पिंडदानाच्या क्रिया लुप्त होतील आणि मग हे सगळं काय होईल? सगळं धर्म नष्ट होऊन जाईल. अशा पद्धतीने भीती निर्माण झाली होती. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी भीती निर्माण होते. मी मारलं तरीच हा मरेल, तो मला मारेल, हा मला मारेल, मला पाप लागेल, मला पुण्य लागेल, मी सुखी होईल, मी दुःखी होईल. अशा प्रकारच्या अनेक मनुष्याच्या जीवनामध्ये कल्पना निर्माण होतात. असे अनेक त्या ठिकाणी फल पण निर्माण होतात, कर्म निर्माण होतात. परंतु भगवंतांनी अर्जुनाला सुरुवातीलाच एकदम सांगायला सुरुवात केली, बाबा असोचाननुशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता. पंडिताः न अनुशोचन्ति. पंडानाम आत्मविषयक बुद्धी असा अर्थ केला आहे. पंडित, पंडित कोण? ज्याची आत्मविषयक बुद्धी आहे तो पंडित आहे. हां, नित्य भजे जो विठ्ठला. का पंडित लोक शोक करत नाहीत? ज्याची आत्मविषयक बुद्धी तो का शोक करत नाही? कारण तू जो आहे तो पंडित म्हणवतोस. अर्जुना, तू जाणता तरी म्हणविशी आणि नेनवे ते न संडिशी. बहुत विस्मय आम्हाशी पुढ आम्हा परी. तो आम्हाला नीती सांगतो. शिकवू मनसी तरी बोलसी बहुसाल नीती. तुला खरं काय अजून कळलेलं नाही. वास्तविक पाहता हे सगळं जन्म मरण सुख दुःख हे कशामध्ये आहे? शरीरामध्ये आहे. आत्मा कसा आहे? न जायते वा म्रियते कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तो मोबाईल बघतोय बघ. काय सांगितलं? कोणता श्लोक सांगितला रे? न हन्यते हन्यमाने शरीर. हो,
एनम व्यत्यहंतारम हा यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती नान्यते. तो कोणाला मारतही नाही आणि तो मरतही नाही. हे आत्मतत्व हे उदासीन. आत्मतत्व कसं आहे? उदासीन आहे. म्हणून कर्म करत असताना, सगळी कर्म घडत असताना महात्मा जो असतो तो असा उदास असतो. कुठलंही त्या ठिकाणी कर्म घडलं, जगतामध्ये किती जरी उलथापालथ झाली तरी महात्म्याच्या मनावर काही परिणाम होत नाही. तो हसतो. का? कारण हे आत्मतत्व हे उदासीन. असा त्याचा निश्चय. दो शरीरी उदासू फळ भोगू निराशू नित्यता उल्हासू होणे. वरी पडो पा स्वर्ग घरा येवो पा वाघ परी आत्मबुद्धीशी भंग कदा नोहे. चोर म्हणून गांजीला वृष गजी वेडीला. चोर म्हणून गांजीला ईश्वर बुद्धी पूजिला. का? चोर म्हणून गांजीला वृष गजी वेडीला केला रावो. सांगा आता पुढची सुद्धा. सुहृद पाशी आले वैरीवर पडी जाहले. नेने राती पाहाले तेजे जेवी. अशा प्रकारे कुठली परिस्थिती त्यांच्या जीवन, आपण संतांचं जीवन पाहतो, काही जरी झालं तर कशाचाच त्यांच्यावर परिणाम होत नाही. त्रिविध मुख्य आगवे उपद्रवाचे मेळावे वरी पडलिया नव्हे वाकुडा जो. तैसे उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे जयाचे नि भागे न शिने लोको. का बरं संत अशा स्थितीत राहतात? हो, काही आनंदाचा प्रसंग घडला तरी उदास. प्रलय काळ जरी झाला आपल्या डोळ्यासमोर तरीसुद्धा आग लागली जनकाच्या समोर, पण जनक मात्र जसाच्या तसा. का? हे आत्मतत्व हे उदासीन. व्यवहाराच्या दृष्टीने तो क्रिया करेल काळाची. असं म्हणतात, आचार्य स्नानाला निघालेले होते आणि काहीतरी हत्ती आला का बैल आला आणि आल्याबरोबर ते पळायला लागले त्याला पाहून. म्हटले, आचार्य गज मिथ्या की सत्य? गज जो आहे, हत्ती जो आहे, तो मिथ्या आहे का सत्य आहे? म्हटले मिथ्या आहे. मग तुम्ही पळता का? म्हटले पलायन आपी मिथ्या. माझं पळणं सुद्धा काय आहे? मिथ्याच आहे. पण व्यवहार म्हणून काय करावं लागतं? पळावं लागतं. नाहीतर हत्ती पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही. फक्त काय पाहिजे? जाणू नये. जाणायचं काय? एवढंच. हे आत्मतत्व उदासीन. ते ना हेतू ना उपादान. ते त्या ठिकाणी निमित्त कारणे उपादान कारणही नाही, निमित्त कारण नाही. ते काय करतही नाही, करवतही नाही आणि त्याच्यात काय होत नाही. उपादान कारण जे असतं त्या उपादान कारणामध्ये बदल होत असतो, विकार होत असतो. उपादान कारणामध्ये काय होतो? हो, का उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यामध्ये काय असतो? प्रवेश असतो. त्या उपादान कारणामध्ये काय होतो? बदल होत असतो. पण आत्म्यात मात्र कधीही कुठलाही बदल होत नाही. निमित्त कारण जे असतं ते वेगळं राहून कार्य करत असतं. जसं कुंभार आहे, हा निमित्त कारण आहे आणि माती हे काय आहे? उपादान कारण आहे. आत्म्यामध्ये कुठलाही विकार होत नाही. आत्मा कशालाच निमित्त होत नाही. ना ते अंगी करी संवाहन कर्मसिद्धीचे. कर्मसिद्धी करण्याकरता कुठलंही अंगावर ओझ आत्मा घेत नाही. आत्मा जसाच्या तसाच आहे. तेच शुभाशुभी अंशी
निपजती कर्मे आईशी, राती दिवो आकाशी जियापरी. तेथ शुभाशुभी अंशी, निपेजती कर्मे आईशी. कर्म जे असतात शुभ आणि अशुभ अंशामुळे अशी अंश असलेली कर्म निर्माण होतात. काही शुभ कर्म निर्माण होतात, काही अशुभ कर्म निर्माण होतात. शुभ कर्म कोणती आहेत? यज्ञ, दान, तप, विहित कर्म जी सांगितलेली ते सगळी शुभ आहेत. कधी कधी अशुभ कर्मसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून शुभ अशुभ अंशी, निपजती कर्मे आईशी. तेथ म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी सगळी कर्म निर्माण होतात. कशाप्रमाणे? राती दिवो आकाशी जियापरी. जियापरी राती दिवो आकाशी, आकाशामध्ये रात्र आणि दिवस निर्माण होतात. आकाशाला काय माहिती आहे का हो? आकाश मात्र जसंच्या तसंच आहे, व्यापक आणि उदास, जैसे का आकाश. रात्र आली, दिवस आला. आता रात्र आणि दिवस ही दोन्ही आकाशाला काही नाही, माहिती नाही. आकाश आहे त्याच्याहून काय आहे, वेगळं आहे. तसं निंदा आणि स्तुती मानू करून एक पांती, विचारे प्राणवृत्ती जनी वनी. अहो रात्र जैसी, येती जाती आकाशी, आत्मसत्य तैशी ते हे जाण. निंदे ते नेगे, स्तुती न श्लाघे, आकाशा नलगे लेपू जायचा. इथे रात्रीचा आणि दिवसाचा विषय आहे. आता इथे रात्र कोणती घ्यायची, दिवस कोणती घ्यायचं? शुभ कर्म हा दिवस आहे आणि अशुभ कर्म हीच रात्र आहे. आकाशामध्ये ज्याप्रमाणे रात्रंदिवस येतात तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी कधी शुभ कर्म दिसतं आत्म्याच्या प्रकाशामध्ये, कधी कधी अशुभ कर्मसुद्धा दिसतं. परंतु आत्म्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. आत्मा त्याच्याहून काय आहे, वेगळा आहे. तो य तेज धूम, यया वायुशी संगम, झालिया होय अभ्रागम, व्योमते नेने. तोय म्हणजे पाणी, तेज म्हणजे तेज, सूर्याचं तेज, आणि धूम, धूम म्हणजे धूर. यया वायुशी संगम, झालिया होय अभ्रागम म्हणजे समुद्राचं पाणी, सूर्याचं तेज, अग्नीचा धूर, या तिघांचा वायूशी संगम झाला की ढग निर्माण होतो. ढग कसे निर्माण होतात? ढगाची उत्पत्ती कशी होते? ज्ञानेश्वर महाराज सांगतात बघा. ढग म्हणजे आकाशात एकदम कुठून उत्पन्न झाले असं नाही. आकाशाचा आणि ढगाचा काही संबंध नाही. मग कसे निर्माण होतात ढग आकाशात? म्हटले समुद्राचं पाणी, नदीचं पाणी, ह्याच्यावर सूर्याचा प्रकाश पडला की काय होतं, त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, वाफ तयार होते. आणि त्याच्यात पुन्हा अग्नीचा धूर मिसळतो. ह्या ढगामध्ये काय काय मिसळतं बघा. पहिल्यांदा पाण्याचं बाष्पीभवन होऊन वर गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर त्या आगीचा धूरही त्यात मिसळतो. म्हणून काय काय ढग काळे काळे दिसतात, काय काय पांढरे दिसतात. धूर आलेले ढग काय दिसतात? काळे दिसतात. धूर नसलेले ढग पांढरे दिसतात, काय काय लालही दिसतात. लाल का दिसतात ढग? सूर्याचाच प्रकाश त्याच्यामध्ये चमकत असतो. म्हणून हे ढग तयार झाले म्हटले. तो येते जधूम, हे वायूशी संगम, झाल्या होय अभ्रागम. अभ्र म्हणजे ढग. ढग आले म्हणतो. ढग आले म्हणजे काय आले? ही प्रक्रिया सगळी घडलेली. पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे, त्याच्यात धूर मिळाला आहे आणि वायूशी त्याचा संगम झालेला आहे, त्यामुळे ढग आले म्हणतो. पण हे सगळे ढग व्योमते नेने. व्योम म्हणजे काय रे? व्योम म्हणजे व्योम, आकाश. व्योमते नेने, आकाश याच्यातलं काही जाणत नाही.
आता हे उदाहरण कशा करता दिले सांगा बरं. हा, आता इथे दृष्टांतामध्ये आकाश कशाला म्हणायचं आणि हे बाकीचं सांगितलंय तसं कशाला म्हणायचं. आत्म्याला काय म्हणायचं? आकाश. आणि हे बाकीचे उदाहरणं सांगितले, तोय तेज धूम यया वायुशी संगम झालिया होया अभ्रागम. अभ्र कशाला म्हटलंय? कर्माला म्हटलंय. आणि हे कर्म निर्माण कसं होतं? पंचैतानी महाबाहो कारणानी निबोधमे. सगळी 5 कारणं एकत्र आली. अधिष्ठानम तथा कर्ता कर्णंच पृथग्विदम विधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. हे 5 एकत्र आले की काय होतात? कर्मरूपी ढग तयार होतात. पण जरी कर्मरूपी ढग तयार झाले तरी आत्मतत्व उदासीन. ते हेतू ना उपादान न करी संवाहन कर्मसिद्धीचे. हे लक्षात ठेवायचं आहे. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं. ज्ञानोबारांची उदाहरणं देण्याची शैली आहे. नाना काष्टी नाव मिळे ते नावाडेनी चळे चालविजे अनिळे उदकते साक्षी. नाना काष्टी नाव मिळे. नाव तयार होताना वेगवेगळी लाकडं वापरली जातात. किंवा नाना, दुसरं उदाहरण सांगतो याच्याकरता आला शब्द. काष्टी नाव मिळे, लाकडाची नाव तयार केली जाते. बरं, ते चालवतो कोण? ते नावाडेनी चळे. नावाडी बसल्यानंतर तो चालवतो. चालण्याकरता त्याला सहाय्य कशाचं होतं? चालविजे अनिळी. अनिळ म्हणजे वारा. वारा ती नाव पळवतो. पण उदकते साक्षी. पाणी काय आहे? साक्षी आहे. नाव चालते. तसं आता इथे नाव आहे शरीर. शरीरामध्ये असले अधिष्ठानम तथा कर्ता कर्णंच पृथग्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. शरीररूपी नाव आहे. चालते, क्रिया घडतात. त्या क्रिया घडण्याकरता पंचभूताची बनलेली आहे. नावडी कोणता आहे? अहंकार. कर्ता, तो चालवतो. त्याच्यामध्ये दैव आणखीन त्याला मदत करतं. परंतु वारा, दैव वारा आहे. दैवाचा वारा येतो. पण उदकते साक्षी. आत्मा कसा आहे? साक्षी आहे. आत्मा काही नाही. आत्मा फक्त द्रष्टा आहे. त्याच्या प्रकाशात हे सगळं होतं आहे. त्याला हे याच्यातलं काही माहिती पडत नाही. आत्मा जसा आहे तसाच राहतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही साक्षी आहोत. साक्षीत्वे या झालो गुणाचा देखना. साक्षीत्वे या झालो गुणाचा देखना. हे सगळे गुण होत आहेत, सगळं घडतं आहे. परंतु मी साक्षी होऊन सगळं बघतोय. माणसाने काय व्हावं? करता होऊ नये, भोगता होऊ नये, आणि खरं तर साक्षीसुद्धा होऊ नाही. पण व्हायचंच असेल तर काय व्हावं? साक्षी व्हावं. आत्मा कसा आहे? साक्षी आहे. आपल्या साक्षीने सगळं चाललंय. पाहायचं आहे फक्त. हो, जे जे होईल ते ते पहावे. काय पूर्वार्ध आहे? तुका म्हणे उगेची राहावी. आणि जे जे होईल ते ते गाथ्यातलं आहे का माथ्यातलं आहे? हां, सगळं घडणार आहे. चांगलंही दिसेल, वाईटही दिसेल, आपल्याला अनुकूलही दिसेल, प्रतिकूलही दिसेल. पण याच्यात माणसाने काय राहावं? साक्षी होऊन राहावं. करता झाला की मग भोगता व्हावं लागणार. आपण सांगितलं ना, राजाचं उदाहरण ज्ञानोबारांनी सांगितलंय. नाही, गोसावी तिन्ही दळाचा. रागी प्रतिमल्लाचा, गोसावी तिन्ही दळाचा, ऋतू सांडोनी पायाचा होय जायचा. राजा खेळ बघायला गेला, कुस्तीचे खेळ बघायला गेला. आता राजाने साक्षी होऊन राहिलं पाहिजे का राजाने खेळायला जायला पाहिजे? तो राजा आहे, आत्मा राजा आहे. पण तो राजा म्हणायला लागला, त्या राजाच्या आवडीचा एक पैलवान होता आणि तो खाली जायला लागला. मग राजा खाली गेला. म्हटलं, माझ्या आवडीच्या पैलवानाला त्या ठिकाणी पाडतो काय? मला पाडून दाखव. तो म्हटला, हो तुम्ही राजा आहात, तुम्ही फक्त पाहायचा खेळ.
पडणार, कोणीतरी पडणार आहे, कोणतरी विजय मिळवणार. नाही नाही, तसं चालणार नाही. माझ्या आवडीच्या पैलवानाला तो खाली पाडलं ना, मला पाडून दाखव. आता तो समोरचा पैलवानच होता, त्याने घेतलं राजाला आणि टाकलं उलटं पालटं करून, पायाखाली घेतलं त्याला. आता राजा पायाखाली का गेला? तो साक्षी होता, तो काय झाला? करता झाला, भोगता झाला. तसं जीवाने काय व्हावं? व्हायचंच असेल तर साक्षी राहावं. होच काही म्हणायचं नाही कोणाला काय, बोलायचं नाही काय. बोलला तो करता झाला. आलंच त्याच्यावर काहीतरी गडबड, मग दुःख आलंच, म्हणून साक्षी व्हायचं आहे. उदकते साक्षी का कवने के पिंडे, वेचिता उतरे भांडे, मग भवंडीचे दंडे भ्रमे चक्र, आणि करतो तो कुलालाचे, ते तर काय ते पृथ्वीचे, आधारा वाचून वेचे विचारी पा. कवने के पिंडे वेचिता उतरे भांडे. पहिल्यांदा कुंभार काय करतात? एक पिंड तयार करतात मातीचा, आणि तो कशावर ठेवतात? चाकावर ठेवतात. भवंडीचे दंडे भ्रमे चक्र, चाक फिरवतात. पहिल्यांदा काठीने चक्र फिरवलं आणि तो पिंड त्याच्यावर ठेवला, त्याला हात लावला की काय तयार होतं? मडकं तयार होतं. आणि कर्तृत्व कुलालाचे, ते तर काय ते पृथ्वीचे, आधार वाचून याचे विचार. पृथ्वीचा फक्त त्याला काय आहे? आधार आहे. बाकी सगळं तयार कोण करते? चक्र तयार करतं, कुंभार तयार करतो, काठी तयार करते, पण माती मात्र फक्त त्याला आधार आहे. तसा आत्मा काय आहे? आधार आहे. आणि सगळी कर्म घडण्याला कारण जर काय तर ही 5 कारणं आहेत. हेही असो लोकाची या, राहटी होता अगविया, कोण काम सवतिया अंगा आले. हे असू दे म्हटले. आता शेवटचा दृष्टांत सांगतो. लोकाची या राहटी होता अगविया, सगळ्या लोकांचे व्यापार होतात, सगळ्या लोकांचा व्यवहार चाललेला आहे, पण कोण काम सवतिया अंगा आले. सविता म्हणजे सूर्य त्यातलं काही करतो का? जे लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, जगत प्रभवे पंडू सुता आहे. तुम्ही सूर्य जो आहे त्याच्या प्रकाशात सगळ्या काही क्रिया घडतात. हो, कोणी ज्ञानेश्वरी वाचतंय, कोणी देवाच्या दर्शनाला जात आहे, कोणी झोप घेत आहे, कोणी चोरी करत आहे. सगळ्या क्रिया जरी झाल्या तरी सूर्य असं म्हणतो का काय कधी कोणाला? अजून का झोपला आहे? तो प्रवचनात खुशाल झोपलेला आहे, उठ. काही नाही. सूर्य फक्त प्रकाशन करण्याचं काम करतोय, तुझं कर्म आणि तू. त्याप्रमाणे आत्मा जो आहे सूर्यासारखा आहे. आत्म्याच्या प्रकाशात ह्या सगळ्या क्रिया घडतात. आणि तारांगणी लोपावे, सूर्यकांती उद्दीपावे, कमळी विकासावे, जावे तमे, हे कोणाची काजी कही, सविता जैसा नाही, तैसा अकर्ता मी देही सत्ता रूप. किती क्रिया घडतात बघा. काय काय? तारांगणी लोपावे, सूर्य उगवल्यानंतर तारांगणाचा लोप होतो. पुढं सूर्यकांती उद्दीपावे, सूर्यकांत मणी जो असतो तो पाझरायला लागतो. कमळीचा विकास होतो, कमळाचा विकास होतो, आणि सगळा अंधार जातो. पण हे सगळं घडत असताना सूर्य फक्त काय? याला निमित्त मात्र आहे, साक्षी रूपाने. तसा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळ्या क्रिया घडत असल्या तरी सुद्धा आत्मा त्याचा काय आहे? साक्षी आहे. तैसे 5 हेतू मिळणी, 5 ही कारणी, की जे कर्मलतांची लावणी आत्मासीना. 5 हेतू मिळणी, 5ची ही कारणी, 5 निमित्त कारणाच्या संयोगाने आणि 5 उपादान कारणांनी या कर्मवेलीची लावणी केली जाते. ही 5 हेतू आहेत, एकत्र आले की त्या ठिकाणी ते साधन होतात, करण होतात. आणि काय करतात? की जे कर्मलतांची लावणी. कर्मलता, लता म्हटलेलं आहे बरं का. लता म्हटलं की तिला काहीतरी आधार लागतो लाकडाचा. लता फुलते, लता वाढते, लाकडात काही फरक होत नाही, जसं आहे तसाच.
तसं आत्मस्वरूपावरच ह्या कर्मलतांची लावणी हे करतात, पण एर आत्मतत्व हे उदासीन, ते ना हेतू ना उपादान ना करी संवाहन कर्मसिद्धीचे. मग ही 5 कारणं नेमकी कोणती आहेत त्याचा विचार पाहायचा आहे उद्याच्या प्रवचनामध्ये. उद्या 3:30ला प्रवचन आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ती ज्ञानदेव तुकाराम ठल